तुम्ही कधी ऑफ व्हाईट आणि स्काय ब्लूच्या कॉम्बिनेशनमध्ये केक बनवला आहे का? मी तर पहिल्यांदाच बनवला. मला तर हे कॉम्बिनेशन थोडंसं वियर्डच वाटत होतं, पण जेव्हा मी केक बनवला ना तेव्हा हे कॉम्बिनेशन खरंच मला सुपर्ब वाटलं. तर हा केक मी काल म्हणजेच 15 ऑगस्टच्या दिवशी बनवला आणि त्या दिवशी मला कस्टमरने हा वाला फोटो पाठवला होता. त्याच्यामध्ये त्या म्हटलं जे मधी इंडिपेंडन्स डे लिहिले ते नसलं तरी चालेल, तिथे माझ्या मुलाचं नाव टाक तू, पण असाच केक बनवून दे अशी रिक्वायरमेंट होती. आता हा जो केक आहे तो आपल्याला रोज फ्लेवरमध्ये 1/2 किलोचा करायचा होता आणि कस्टमरने जो मला फोटो पाठवला होता त्याच्यामध्ये जवळपास तो केक अर्धा किलो किंवा 1 किलोचा असावा. मग त्यामुळे मी जी डिझाईनमधली आहे ना ती थोडीशी चेंज केली आणि थोडासा त्याला स्काय ब्लूचा टच दिला. त्याच्यामुळे या केकला एक वेगळाच लुक क्रिएट झाला. त्यांचा मुलगा बड्डेला केकसाठी नाही म्हणत होता. मला तर या गोष्टीचं आश्चर्य वाटलं, कारण आजकालची पिढी अशी आहे की त्यांना बड्डेला जितक्या घ्याल तितक्या गोष्टी कमी असतात आणि हा जो मुलगा आहे तो नाही म्हणत होता आईला केकसाठी, पण त्या म्हटल्या ठीक आहे, पण आपण छोटासा तरी केक मागूया, छोटंसंच आपण सेलिब्रेशन करूया. म्हणून त्यांनी हा छोट्याशा केकची माझ्याकडे ऑर्डर दिली आणि काही नाही, मी हा केक अगदी सिम्पल पद्धतीने रेडी केला आहे. टिपकेच द्यायचे होते, जसे आपण टिपक्यांची रांगोळी काढतो तसंच, आणि खाली पण सिम्पल चमच्याच्या साहाय्याने मी ही डिझाईन क्रिएट केलेली आहे आणि अशा पद्धतीने हा छोटूसा केक मी रेडी केला. आणि तो रेडी केल्यानंतर मला असं वाटलं की याच्यावर आपण छोटे छोटे हार्ट्स पण काढूयात आणि ते हार्ट्स पण मी काढून घेतले आणि केक छान पद्धतीने रेडी केला. कस्टमरला हा केक खूप आवडला. तुम्हाला आवडला की नाही नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.